चला तर मंडईत आज करू खास पावसाळ्यात मिळणारी कुद्राची भाजी. ही भाजी पावसाळ्यातच अवेलेबल होते आणि पावसाळ्यात ही भाजी खाल्लीच पाहिजे. आपल्या शरीरासाठी खूप छान आहे, हेल्थसाठी. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर ही भाजी आहे पावसाळ्यात मिळणारी कुद्राची भाजी. तर आजची रेसिपी आहे पावसाळ्यात मिळणारी कुद्राची भाजी. तर ही बघा अशा पद्धतीने अशा प्रकारची दिसत आहे ती भाजी. मी साफ करून घेतलेली आहेत. पानं तोडून घ्यायचे आहेत. बघा अशी मस्त साफ करून घेतलेली आहेत. आता याला धुवून घ्यायचं आहेत. आता या भाजीला मस्त 2-3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. बघा आता धुवून झालेली आहेत. आता इथे कढई ठेवलेली आहेत. कढईमध्ये 3 चम्मच तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की छान अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच मोहरी. जिरं मोहरी तडतडली की याच्यामध्ये खूप सारा कांदा घालायचा आहे. म्हणजेच 4 ते 5 कांदे चिरलेले आहेत ते घातलेले आहेत. कांदे जास्तच घालायचे आहेत या भाजीला. आता कांदा छान होऊ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये लसूण जिरे मिरचीची पेस्ट अर्धा चम्मच घातली आहे. लाल मिरची चिरून घ्यायचे आहेत बारीक, ते घालायचे आहेत लाल मिरची. आणि ह्या भाज्या ज्या पावसाळ्यातच उपलब्ध होतात त्या आपण खाल्ल्या पाहिजेत, कारण की ज्या सीझनमध्ये भाज्या मिळतात त्या आपल्या शरीरासाठीच आहेत उपलब्ध आणि त्या आपल्या शरीरासाठी छान फायदेशीर आहेत हेल्थसाठी. त्या आपण खाल्ल्याच पाहिजेत. तर आता हा कांदा, मिरची आणि लसूण जिऱ्याची पेस्ट टाकलेली आहे, ते छान परतून घ्यायचं आहे. कांदा मऊ झाला की मग नंतरची भाजी घालायची आहेत. आता छान कांदा शिजलेला आहे, मस्त असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये हळद घालायची आहे. 1 पाव टेबलस्पून हळद घातलेली आहे. चवीपुरते मीठ घालायचं आहे. साध्या पद्धतीची भाजी आहे. कोणतेही मसाले वगैरे नाही लागत. बस भाजी आणायची, साफ करायची आणि छान धुवून अशा साध्या पद्धतीने करायची आहेत. तर आता आपले हळद झाली टाकून. आता ही भाजी स्वच्छ करून धुतलेली आहे ती घालायची आहेत आणि छान मस्त मिक्स करून घ्यायची आहेत फोडणीमध्ये. पावसाळा आला की रानभाजी मिळतात. खूप छान भाज्या मिळतात आणि आपल्या शरीरासाठी तर खूपच उपयोगी आहेत. त्या भाज्या आवर्जून आपण खाल्ल्या पाहिजे. आणि ही पारंपरिक पद्धतीच्या भाज्या आहेत. पूर्वी बाया शेतात काम करायला गेल्या की सकाळी संध्याकाळी ही भाजी आणायचे तोडून आणि मस्त असा बेत राहायचा पावसाळ्यामध्ये पालेभाजीचा. बघा मस्त अशी परतून घ्यायची आहेत, मिक्स करून घ्यायची आहेत आणि छान झाकण ठेवून 10 मिनिटे मीडियम आचेवर वाफवून घ्यायचे आहेत, शिजून घ्यायचे आहेत. आणि ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत खूप छान लागते. भाकरीसोबत खाल्ली तर आणखीनच छान लागते. बघा आता मस्त थोडीशी शिजत आलेली आहेत. आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 10-12 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहेत. पावसाळा सुरू झाला की या रानभाजीचा खूप छान भाज्या मिळतात, रानभाज्या. आणि ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी तर उपयोगी आहेच, तर आवर्जून आपण खाल्ल्याच पाहिजे. बघा आता मस्त अशी वाफ काढून झालेली आहे. झाकण ठेवून दिलेलं होतं. आता झाकण काढून बघूया. बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. कलरसुद्धा मस्त आलेला आहे, हिरवागार. आणि जे लाल मिरची घातलेले आहे ते सुद्धा मस्त दिसत आहेत भाजीमध्ये. बघा आणि खायला ते एकदम चविष्ट लागते, अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी. बघा मस्त अशी भाजी झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही भातासोबत नाहीत, पोळीसोबत, भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागतात किंवा मग वरण भातासोबत सुद्धा छान लागते. तर मस्त ही भाजी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि भारती होम किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत